वो मुझे बार बार डराता था कि मैं काल हूँ, उसे क्या पता कि मैं महाकाल का लाल हूँ। राम राम मंडळी, हर हर महादेव, जय शिवराय। बऱ्याचशा भावांना मला कमेंट केलं की भाऊ दुबईला पाऊस चालू आहे, तू सुरक्षित आहेस का? दुबईला पाऊस झाला, पावसाबद्दल काहीतरी माहिती सांग। मी याच्यामुळं नाही सांगत आहे कारण की माझ्या परिवाराला माझी चिंता होईल की दुबईला एवढा पाऊस चालू आहे आणि हा कसा काम करत असेल, का कसा राहतोय, त्याच्यामुळं मी शक्यतो टाळत होतो व्हिडिओ बनवण्यासाठी। परंतु आता तर ते व्हायरल झालंय, म्हणजे इंस्टाग्राम वगैरेला भरपूर व्हिडिओ चालू झाले दुबईचे। तर दुबईला खरंच खूप पाऊस झालेला दुबईमध्ये, म्हणजे हा UAE मध्ये भरपूर पाऊस झालेला आणि सगळ्यात जास्त पाऊस जर झाला असेल तर तो फुजिरामध्ये, आणि माझी ड्युटी फुजिरामध्ये होते। पूर्ण पावसामध्ये मी 48 पुऱ्या पावसामध्ये मी डे नाईट काम केलेलं आहे आणि पावसाचा अनुभव माझ्याहून जास्त अनुभव कोणी घेतला नसेल पावसाचा। कारण की एवढ्या पावसामध्ये मी माझी गाडी चालवली आणि एवढ्या पावसामध्ये मला कधी असं वाटलं होतं की मी आता म्हणजे राहील का नाही। एवढ्या पावसामध्ये माझी गाडी पण वाहून चाललेली, परंतु महादेवाचा डोक्यावरती हात आहे, त्याच्यामुळे मी आजपर्यंत म्हणजे इथपर्यंत आहे की आम्ही महाकाळचे भक्त आहोत। तर आम्ही ह्या काळाला काही घाबरत नाहीये, परंतु घरच्याचं आणि परिवाराची चिंता असतेच, म्हणजे आईची बायकोची त्यांची चिंता खूप होती, त्याच्यामुळे मी टाळत होतो व्हिडिओ बनवण्यासाठी। खरं जर तुम्हाला सांगायला जर झालं ना, दुबईमध्ये अजून पण काही ठिकाणी पाऊस आहे, म्हणजे पाणी जमा आहे इथे ना, ड्रेनेज सिस्टम नाही आहे। फुजिरामध्ये तर भरपूर मोठ्या 1-1 करोडच्या गाड्या, निसान पेट्रोल वगैरे भरपूर गाड्या अशा वाहून गेलेल्या आहेत। तो व्हिडिओ सगळे खरे आहेत। माझी पण गाडी वाहूनच जाणार होती, परंतु महादेवाचा आशीर्वाद आहे मी आजपर्यंत इथे आहे आणि मी पूर्ण पावसामध्ये जवळपास 24 तास गाडी चालवली। माझी एकट्याचीच गाडी रोडवर होती। पाऊस भरपूर झालेला आणि काय करणार आहे, नशीबच आपला असं आहे। म्हणजे एकीकडे आता गरमी सुरू झालेली आहे, आता गरमीचा मार पडणार आहे, गरम खूप होणार आहे। आता इथे ह्युमिडिटी जास्त असते, ऊन खूप जास्त असतं, आता गरमी पण आहे। तेवढ्या गरमीमध्ये आता काम पण करायचं आहे आणि कधी कधी असं असतं ना, ते पावसानं पण एक आमची हिंमत कमी झाली। पण संघर्ष केल्याविना काहीच मिळत नाहीये। जर आम्ही उन्हाला घाबरलो आणि पावसाला जर घाबरलो तर मग आम्ही इकडे राहू शकत नाहीये। आणि तुम्हाला पण, मला असं कधी कधी वाटतं, मी तुम्हाला म्हणतो ना की तुम्ही दुबईला या, परंतु खूप मेहनत आणि खूप म्हणजे वाघाचं काळीज लागतं दुबईला येण्यासाठी। म्हणजे घर सोडून, आपला देश सोडून इकडे येण्यासाठी ना खूप कठीण असतं। आणि कठीण कधी वाटतं की ज्यावेळी असा पाऊस येतो की त्यावेळी म्हणजे सगळे इकडे भरपूर काही झालेलं आहे आणि इकडे ना न्यूज चॅनल वगैरे जास्त नसतात, ते लोक जास्त माहिती देत नाहीये। म्हणजे आपल्यासारखं पब्लिकली नाही होत आहे की एवढे वाहून गेले, एवढ्यांचा मृत्यू झाला वगैरे, इकडे असं काही अलाउड नाही आहे सांगणं। परंतु भरपूर काही नुकसान झालेलं आहे इथे, भरपूर काही गाड्या अजून पण मातीखाली दाबलेल्या आहेत, भरपूर काही लोक म्हणजे झालेत ज्यांचं काय व्हायचं होतं माहिती नाही। देऊ जाणून कोणासोबत काय झालं इथे जास्त पब्लिकली सांगता येत नाहीये, असं मला पण सांगता येत नाहीये। काही गोष्टी असतात ज्या देशामध्ये, जे देशाचं कानून असतो ना, त्याला आपल्याला फॉलो करावं लागतो, त्या देशाचा सन्मान करावा लागतो आपल्याला। आपण ह्या देशाचं खातो तर ह्या देशाला आपण बदनाम नाही करू शकत। तर जशी आमची जन्मभूमी भारत आहे, तर ही आमची कर्मभूमी UAE आहे, युनायटेड स्टेट अरब इमारात। तर ही आमची कर्मभूमी आहे आणि इथे आम्हाला भरपूर काही शिकायला मिळतं, भरपूर आम्ही काही संघर्ष करतो, 2-2 हात या गरमीला करतो। खूप गरमी आता एवढं घाम येईल नाही, ते माणूस असंच परेशान आहे गरमीमध्ये। तर आता गरमी आणि त्याच्यामधनं हे असे पाऊस वगैरे चालू असतो तर थोडं खसल्यासारखं वाटतं, परंतु खसायचं नाही। आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे, घाबरायचं नाही आहे। पाऊस असं, ऊन असं, काम करा, कष्ट करा, चोरीला कामाला लाज नसती, चोरी आहे आणि आम्ही केला लाज असते। तर कामाची लाज नाही आहे, कष्ट करा, जे नशिबात असतं ते होणारच आहे। जे आपल्याला वाटतं की नाही इकडे गेल्यावरती माझं काय झालं तर मग माझा परिवाराचं काय होईल, परंतु जे नशिबामध्ये असलं ते होणारच आहे। मग ते दुबई असो किंवा आपलं घर असो, मरण कुठं पण येत आहे, आपल्या घरामध्ये बसल्या मरण येतं आणि इकडे पण मरण येतं, असं नाही आहे। परंतु असंच जर आपण घाबरलो तर मग घर चालणार नाही, आपण जर हारलो तर मग आपला परिवार पण, त्यांची पण हिंमत तुटेल। तर पावसाचा व्हिडिओ माझ्याकडे भरपूर आहेत आणि लाईव्ह व्हिडिओ माझ्याकडे भरपूर आहेत, परंतु मी ते तुम्हाला दाखवू शकत नाही आहे एकदम पब्लिकली, काहीतरी इकडला कानून असतो त्याच्यामुळे मी दाखवत नाही तुम्हाला। परंतु भावांनो, आई वडिलाचा आशीर्वाद आणि महादेवाच्या आशीर्वादामुळे आज मला माझी गाडी आणि मी एकदम सुखरूप आहे। माझी काही काळजी करू नका, कारण की तुमचा भाऊ घाबरणारा नाही आहे, तुमचा भाऊ खूप हिमतीचा आहे आणि असं वगैरे मला काही म्हणजे वाटत नाही आहे, कारण की जे नशिबामध्ये आहे ते होणार आहे। तर भावांनो, ही तुम्हाला मी माहिती दिली पावसाची। पाऊस खूप जास्त झालेला, भरपूर काही नुकसान झालं इथे। मी एकदम सुखरूप आहे, तुम्ही पण सुखरूप राहा, सगळ्यासोबत चांगला राहा,
कारण की माणसाचा भरोसा नसतो, आज आहे आणि उद्या नाही आहे. ठीक आहे. तर बरंच सांगितलं 1 आणि 2 तारखेला पाऊस, पण बघू आता किती पाऊस पडतोय काय. तर अजून पण पाऊस येणार आहे. ते तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, हर हर महादेव, जय शिवराय, जय शंभूराजे.